1857चा राष्ट्रीय उठाव. लखनौमध्ये हे युद्ध सुरू असताना इंग्रज सैन्य धडाधड जमिनीवर कोसळत होतं, पण मृत्यू नक्की कुठून बरसतोय हे मात्र त्यांना कळत नव्हतं. मग कोण होती ही व्यक्ती जी स्वतः अदृश्य राहून शत्रूला यमसदनी धाडत होती? चला पाहूया आजच्या कथेत. या अज्ञात वीरांगणेचं नाव आहे उदादेवी. 1857 चा स्वातंत्र्य लढा लखनौमध्ये सुरू असताना याच युद्धात त्यांचे पती धारातीर्थी पडले, पण कोणत्याही प्रकारे खचून न जाता उदादेवी लढत राहिल्या. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इंग्रज सैन्यापुढे आपली भारतीय सेना कमी पडतेय, तेव्हा पुढचा मागचा कोणताही विचार न करता उदादेवी हातात रायफल घेऊन झाडावर चढल्या. क्षणार्धात इंग्रज सैन्य धडाधड खाली कोसळू लागलं, पण मृत्यू नक्की कुठून बरसतोय हे मात्र त्यांना कळत नव्हतं. इतक्यात काही सैनिकांची नजर त्या झाडावर गेली. तिथे त्यांनी उदादेवींना बघितलं आणि लगेचच त्या झाडाभोवती वेढा घातला. त्यानंतर त्या झाडांवर गोळ्यांचा वर्षाव केला गेला आणि त्यामध्ये या उदादेवी धारातीर्थी पडल्या. पण असं जरी असलं तरी त्यांच्या या कृत्याने इंग्रज सैन्य तर हादरून गेलंच, पण शिवाय आपल्यासारख्या देशवासियांना देशप्रेमाची, देशभक्तीची प्रेरणा या उदादेवी देऊन गेल्या. आणि म्हणून आजच्या या दिवशी आपण उदादेवींचं स्मरण करूया आणि त्यांना मानवंदना